Hello students, welcome to e-learning platform by Automobile Engineering Department once again. So let me introduce first myself. I am Professor KG Ghalsasi and I am going to teach you the subject Automobile Engine. Subject code is 22308. I have already introduced you before this lecture. आपण चॅप्टर नंबर 5 बघत होतो कूलिंग अँड लुब्रिकेशन सिस्टीम आणि हा चॅप्टर नंबर 5 चा पार्ट नंबर 4 असणार आहे व्हिडिओचा. या लेक्चर मध्ये आपण जे टॉपिक्स कव्हर करणार आहोत ते कुठले असणार आहेत तर टाइप्स ऑफ अ लुब्रिकेशन सिस्टीम, म्हणजे जे आपण लुब्रिकेशन सिस्टीम बघणार आहे त्याचे कुठले कुठले टाइप्स आहेत ते आपण बघणार आहे. तर जनरली लुब्रिकेशन सिस्टीमचे 3 टाइप्स असतात. फर्स्ट वन असणार आहे तो मिस्ट लुब्रिकेशन सिस्टीम, त्याच्यानंतर सेकंड वन असणार आहे वेट सम लुब्रिकेशन सिस्टीम आणि थर्ड वन असणार आहे तो ड्राय सम लुब्रिकेशन सिस्टीम. तर हे जे 3 टाइप्स असणार आहेत त्याचं कन्स्ट्रक्शन, वर्किंग आणि ते कुठं यूज केले जातात ते आपण या लेक्चर मध्ये कव्हर करणार आहे. तर बघा, देअर आर जनरल 3 टाइप्स ऑफ अ लुब्रिकेशन सिस्टीम. फर्स्ट वन आहे मिस्ट लुब्रिकेशन सिस्टीम. म्हणजे मिस्ट लुब्रिकेशन सिस्टीम हे जनरली कुठे यूज करतात तर जे रेसिंग कार वगैरे असेल किंवा टू स्ट्रोक इंजिन्स वगैरे असतील तिथे हे मिस्ट लुब्रिकेशन सिस्टीम यूज करतात. तर त्याचं कन्स्ट्रक्शन, वर्किंग कसं आहे ते आपण बघणारच आहे. सेकंड वन आहे वेट सम्प लुब्रिकेशन सिस्टीम. तर वेट सम्प लुब्रिकेशन सिस्टीम मध्ये काय असणार आहे, जे लुब्रिकेटिंग ऑइल असणार आहे ते इंजिनच्या खाली सम्प असणार आहे, त्या सम्प मध्ये स्टोअर केलं जातं आणि तिथून ते ऑइल काय केलं जाणार आहे तर सर्क्युलेट केलं जाणार आहे. त्याला म्हणतात वेट सम्प लुब्रिकेशन सिस्टीम. त्या वेट सम्प लुब्रिकेशन सिस्टीमचे परत 3 टाइप्स आहेत. फर्स्ट वन आहे स्प्लॅश सिस्टीम, सेकंड वन आहे सेमी प्रेशर सिस्टीम आणि थर्ड वन आहे फुल प्रेशर सिस्टीम. तर हे आपण बघणारच आहे हे टाइप्स. आणि थर्ड वन जो टाइप्स असणार आहे लुब्रिकेशन सिस्टीमचा तो असणार आहे ड्राय सम्प लुब्रिकेशन सिस्टीम. तर त्याच्यामध्ये काय असणार आहे, जे ऑइल असणार आहे ते वेगळ्या सम्प मध्ये स्टोअर केलं जाते आणि ते ऑइल काय केलं जाते मग इंजिन मध्ये सर्क्युलेट केलं जाते. तर हे तिन्ही जे टाइप्स असणार आहेत त्याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग आता आपण बघणार आहोत. मिस्ट लुब्रिकेशन सिस्टीम. दिस सिस्टीम इज युज्ड फॉर टू स्ट्रोक इंजिन्स. म्हणजे जे टू स्ट्रोक इंजिन असणार आहेत त्या ठिकाणी ही मिस्ट लुब्रिकेशन सिस्टीम यूज केली जाते. दीज इंजिन्स आर लुब्रिकेटेड बाय ॲडिंग 2 to 3% ऑफ अ लुब्रिकेटिंग ऑइल इन द फ्युएल टँक. म्हणजे काय केलं जाते, ज्यावेळी आपण फ्युएल फिल करतो त्या फ्युएल मध्येच काय केलं जाते, ऑइल फिल केले जाते. फॉर एक्झाम्पल एमएटी असेल किंवा स्कूटर या ज्या गाड्या तुम्ही बघितल्या असतील तर या गाड्यांमध्ये आपण जेव्हा पेट्रोल टाकतो तर त्या पेट्रोल बरोबर काय केलं जाते तर ऑइल मिक्स केलं जाते आणि ते कशासाठी केले जाते तर लुब्रिकेशनसाठी. त्यालाच म्हणतात मिस्ट लुब्रिकेशन सिस्टीम. The oil and the fuel mixture is induced through the carburetor. हे जे ऑइल आणि फ्युएलचं मिक्सचर असणार आहे ते कार्बोरेटर थ्रू कुठं जाणार आहे तर इंजिन मध्ये जाणार आहे. द पेट्रोल इज व्हेपराइज्ड अँड ऑइल इन द फॉर्म ऑफ मिस्ट गोज व्हाया क्रँकेस इनटू द सिलेंडर. म्हणजे जे पेट्रोल असणार आहे ते बर्न होणार आहे आणि जे ऑइल असणार आहे ते ऑइल काय केलं जाते मग सगळीकडे सर्क्युलेट केलं, म्हणजे क्रँकेस मध्ये वगैरे जाणार किंवा पिस्टन वगैरे असेल या सगळ्या पार्टला लुब्रिकेट करण्याचं काम कोण करणार आहे तर ऑइल करणार आहे. द ऑइल विच impinges on the crankcase wall lubricates the main and connecting rod bearings and rest of the oil which passes on the cylinder during charging and scavenging periods lubricates the piston rings and cylinder. म्हणजे जे ऑइल असणार आहे ते काय करणार आहे तर जे सिलेंडर वॉल्स असतील किंवा जे कनेक्टिंग रॉडचे बेरिंग्स वगैरे असतील त्याला लुब्रिकेट करण्याचं काम करणार आहे आणि रिमेनिंग ऑइल जे काय करणार आहे ते मग राहिलेले जे पिस्टन असतील, पिस्टन रिंग असेल किंवा सिलेंडर असेल यांना लुब्रिकेट करण्याचं काम कोण करणार आहे तर रिमेनिंग ऑइल करणार आहे. म्हणजे थोडक्यात मिस्ट लुब्रिकेशन सिस्टीम म्हणजे काय तर जेव्हा आपण फ्युएल फिल करणार आहे त्या फ्युएल बरोबर 2 to 3% ऑफ काय मिक्स केलं जाते त्याच्यामध्ये लुब्रिकेटिंग ऑइल मिक्स केलं जाते, जेणेकरून काय होईल तर ते ऑइल लुब्रिकेशन पर्पजसाठी यूज करता येईल. तर त्याला म्हणायचं मिस्ट लुब्रिकेशन सिस्टीम आहे. ऍडव्हान्टेजेस ऑफ अ मिस्ट लुब्रिकेशन सिस्टीम. तर काय काय ऍडव्हान्टेज आहेत बघा. फर्स्ट वन आहे सिस्टीम इज सिंपल इन कन्स्ट्रक्शन. म्हणजे काय ह्याच्यामध्ये दुसरे कुठलेच कॉम्पोनंट यूज करायला लागत नाही, फक्त काय करायला लागणार आहे
ज्यावेळी आपण फ्युएल फिल करणार आहे त्या फ्युएल बरोबर काय करायला लागणार आहे तर ऑइल ऍड करायला लागणार. त्यामुळे ही सिस्टीम एकदम सिंपल असणार आहे. सेकंड वन ॲडव्हान्टेज आहे, सिस्टीम इज लोअर इन कॉस्ट compared to the other system due to the absence of a oil pump filters etc. म्हणजे दुसरे कुठले कॉम्पोनंट यूज करायला लागत नाही, त्यामुळे ऑटोमॅटिकली काय होणार आहे कॉस्ट रिड्यूस होणार आहे. म्हणजे ही सिस्टीम सगळ्यात काय असणार आहे चीपर असणार आहे ॲज कम्पेअर टू अदर सिस्टीम. तर हे ॲडव्हान्टेजेस असणार आहेत मिस्टर ल्युब्रिकेशन सिस्टीमची. नेक्स्ट आहे डिसएडव्हान्टेजेस. तर डिसएडव्हान्टेजेस काय आहेत बघा. फर्स्ट वन आहे सम ल्युब्रिकेशन ऑइल गेट्स बर्न अँड कॉजेस हेवी एक्झॉस्ट स्मोक. आता ज्यावेळी आपण फ्युएलमध्ये ऑइल मिक्स करणार आहे त्यावेळी काय होणार आहे फ्युएल बरोबर सम अमाऊंट ऑफ काय होणार आहे तिथं ऑइल बर्न होणार आहे. आणि ऑइल बर्न झाल्यामुळे काय होणार आहे जो एक्झॉस्ट असणार आहे तो एक्झॉस्ट मधून काय होणार आहे ते ऑइल एमिट होणार आहे. त्यामुळे तिथून हेवी एक्झॉस्ट इमिशन होण्याचे चान्सेस जास्त आहेत. किंवा बर्न झालेलं ऑइल जे असणार आहे ते पिस्टन असेल किंवा सिलेंडर वॉल असेल याच्यावर डिपॉझिट होऊन ते कॉम्पोनंट्सना डॅमेज करण्याचे चान्सेस जास्त आहेत. सेकंड वन डिसएडव्हान्टेज काय, as there is no control over the lubricating oil once introduced with the fuel many of engines over oiled most of the times. म्हणजे काय जेव्हा आपण फ्युएल मध्ये ऑइल मिक्स करणार आहे आणि ते तसंच काय करणार तर इंजिन मध्ये सप्लाय करणार आहे तर किती अमाऊंट ऑफ ऑइल ल्युब्रिकेशन साठी प्रोव्हाइड करायचं त्याच्यावर कंट्रोल नसणार आहे. त्यामुळे काय काय वेळा असं पण होऊ शकते की काय काय इंजिन्स ही ओव्हर ऑइल्ड होऊ शकतात किंवा ओव्हर ल्युब्रिकेटेड होऊ शकतात. तर हे डिसएडव्हान्टेजेस असणार आहे मिस्टर ल्युब्रिकेशन सिस्टीमची. स्प्लॅश ल्युब्रिकेशन सिस्टीम. दिस वॉज एम्प्लॉयड फॉर द इंजिन फॉर अर्ली व्हेकल्स. म्हणजे ही जी सिस्टीम होती ती आधी यूज करत होते. इट इज वन ऑफ द चीपेस्ट मेथड ऑफ इंजिन ल्युब्रिकेशन. म्हणजे ही जी मेथड असणार आहे ती सगळ्यात स्वस्त असणार आहे किंवा लो कॉस्टली असणार आहे ॲज कम्पेअर टू अदर ल्युब्रिकेशन सिस्टीम. अ स्कूप इज मेड इन द लोएस्ट पार्ट ऑफ द कनेक्टिंग रॉड अँड द ऑइल इज स्टोर्ड इन द ऑइल ट्रफ. म्हणजे काय हा जो कनेक्टिंग रॉड असणार आहे या कनेक्टिंग रॉडच्या लोअर एंडला काय केलेला असणार आहे हा स्कूप फिट केलेला असणार आहे. इथं तुम्हाला दिसत असेल हा स्कूप इथं फिट केलेला असणार आहे किंवा टोटल फिगर मध्ये बघितलं तर हा कनेक्टिंग रॉडचा एंड आहे आणि इथं काय केलेला आहे हा स्कूप तिथं फिट केलेला असणार आहे आणि त्याच्या खाली काय असणार आहे तर हे ऑइल ट्रफ असणार आहे. ऑइल इज बिंग पंप्ड देअर फ्रॉम द क्रँकेस ऑइल सम्प टू द ऑइल ट्रफ. आता हे जे ऑइल संप असणार आहे त्या ऑइल संप मधून काय केलं जाणार तर ऑइल पंप थ्रू काय केलं जाणार आहे या ऑइल ट्रफ मध्ये काय केलं जाणार आहे तर ऑइल तिथं पंप केलं जाणार आहे. व्हेन द इंजिन रन्स द स्कूप कॉजेस द ऑइल टू स्प्लॅश ऑन द सिलेंडर वॉल्स ईच टाइम इट पासेस थ्रू इन द बीडीसी पोझिशन. आता जेव्हा इंजिन रनिंग चालू होणार त्यावेळी काय होणार आहे जेव्हा कनेक्टिंग रॉड खालच्या पोझिशनला येणार किंवा बीडीसीला येणार त्यावेळी काय होणार आहे हा जो स्कूप असणार आहे हा स्कूप ऑइल मध्ये तिथं डीप होणार आहे आणि परत जेव्हा कनेक्टिंग रॉड वरच्या साईडला मूव्ह होणार त्यावेळी काय होणार आहे हा स्कूप काय करणार आहे सगळं ऑइल वरच्या साईडला स्प्लॅश करणार आहे किंवा सगळ्या ऑइल जे असणार ते वरच्या साईडला म्हणजे पिस्टन असेल किंवा कनेक्टिंग रॉड बेरिंग्स वगैरे असेल कॅम्पशाफ्ट असेल या सगळ्यावर तिथं ऑइल स्प्लॅश केलं जाणार आहे आणि त्यामुळे काय होणार आहे ते सगळे पार्ट जे असणार आहेत ते सगळे पार्ट तिथं ल्युब्रिकेट केले जाणार आहेत. दिस अफेक्ट्स द ल्युब्रिकेशन ऑफ द इंजिन वॉल्स, गजन पिन, मेन क्रँकशाफ्ट बेरिंग, बिग एंड बेरिंग एक्सेट्रा. म्हणजे हे जे सगळे पार्ट्स असतील पिस्टन कनेक्टिंग रॉड क्रँकशाफ्ट बेरिंग हे सगळे पार्ट्स त्या स्प्लॅशिंगमुळे काय होणार आहेत ल्युब्रिकेट होणार आहे. तर ह्याला म्हणायचं स्प्लॅश सिस्टीम. नेक्स्ट वन आहे प्रेशर ल्युब्रिकेशन सिस्टीम. तर ही जनरली व्हेकल मध्ये काय केली जाते तर अडॉप्ट केली जाते. तर इथं फिगर मध्ये तुम्हाला दिसत असेल हे डाऊनवर्ड साईडला काय असणार आहे तर हा ऑइल संप असणार आहे. या ऑइल संप मध्ये काय असणार आहे तर ऑइल स्टोअर केलेला असणार आहे. त्याच्यानंतर हा ऑइल पंप आहे. हा ऑइल पंप काय करणार आहे तर या ऑइल स्ट्रेनर मधून काय करणार आहे ऑइल सगळं या संप मधलं सक करून घेणार आहे. ऑइल स्ट्रेनर मध्ये काय होणार आहे जे इम्प्युरिटीज किंवा डस्ट किंवा डर्ट पार्टिकल असतील ते सगळे इथं रिमूव्ह केले जाणार आहेत आणि फ्रेश ऑइल कुठे येणार आहे पंप मध्ये येणार आहे. तर हे पंप मधून ऑइल कुठं पास केलं जाणार आहे तर या ज्या तुम्हाला डॉटेड लाईन दिसणार त्याला काय म्हणतात तर ऑइल गॅलरीज म्हणतात. त्या ऑइल गॅलरीज मधून ऑइल कुठं जाणार आहे तर जिथं जिथं आपल्याला ल्युब्रिकेशन करायचं आहे त्या ठिकाणी ते ऑइल पोहोचवलं जाणार आहे. फॉर एक्झाम्पल हे क्रँकशाफ्ट बेरिंग असतील या क्रँकशाफ्ट बेरिंग मध्ये काय जाणार आहे तिथं ऑइल प्रोड्यूस केलं जाणार आहे.
आणि रिमेनिंग लाईन कुठे जाते मग पुढं कॅम्पशाफ्ट असेल, कॅम्पशाफ्ट त्याच्यानंतर पिस्टन असेल, कनेक्टिंग रॉड असेल, या सगळ्या ठिकाणी काय करणार आहे ते ऑइल तिथं हाय प्रेशरनं सप्लाय केलं जाणार आहे. त्यामुळे ते पार्ट सगळे काय होणार आहे ल्युब्रिकेट होणार आहे. आणि हे पार्ट ल्युब्रिकेट झाल्यानंतर काय होणार आहे रिमेनिंग ऑइल परत काय होणार आहे इथून पुढं ड्रिप डाऊन होऊन कुठे येणार आहे परत संप मध्ये येणार आहे. आणि परत संप मधून ते काय करणार आहे ऑइल पंप परत प्रेशराईज करणार आहे, परत त्या ठिकाणी काय करणार आहे ऑइल तिथं पाठवणार आहे. तर ही जी कंटिन्युअस अशी चेन असणार आहे ती कंटिन्युअस चेन तिथं चालू राहणार आहे. आणि त्यामुळे काय होणार आहे इंजिनचे जे सगळे पार्ट्स असणार आहेत ते सगळे पार्ट्स तिथं ल्युब्रिकेट केले जाणार आहेत. तर अशा प्रकारे ही प्रेशर ल्युब्रिकेशन सिस्टीम असणार आहे. ती प्रेशर ल्युब्रिकेशन सिस्टीम वर्क होणार. आणि याच्यातला इम्पॉर्टंट कंपोनंट कुठला असणार आहे तर ऑइल पंप असणार आहे. जनरली हा गिअर टाईप ऑइल पंप तिथं यूज करतात. तो काय करतोय तर हे ऑइल जे संपमधनं असणार आहे ते प्रेशराईज करून ज्या ज्या ठिकाणी आपल्याला ल्युब्रिकेशनची गरज आहे त्या त्या ठिकाणी किंवा त्या त्या कंपोनंटला ते ऑइल प्रोव्हाइड करणार. अशा प्रकारे ही प्रेशर ल्युब्रिकेशन सिस्टीम असणार आहे ती वर्क होणार. नेक्स्ट वन आहे ड्राय सम्प ल्युब्रिकेशन सिस्टीम. तर ड्राय सम्प ल्युब्रिकेशन सिस्टीम मध्ये काय केलं जातं तर सेपरेट हा जो स्टोरेज टँक आहे तो सेपरेट स्टोरेज टँक यूज केला जातो आणि त्या ठिकाणी ऑइल स्टोअर केलं जातं आणि तिथून ऑइल काय केलं जाते तर पंप केलं जाते आणि ते ल्युब्रिकेशन साठी यूज केले जाणार. बघा इन दिस सिस्टीम lubricating oil is not stored in the oil sump. The oil from the sump is carried to the separate storage tank outside the engine cylinder block. ते म्हणजे संप मध्ये स्टोअर न करता काय केलं जाते वेगळा स्टोरेज टँक यूज केला जाणार आणि तिथं ऑइल काय केलं जाते तर स्टोअर केलं जाणार. द ऑइल फ्रॉम संप इज पंप्ड बाय मीन्स ऑफ अ स्कॅव्हेंजिंग पंप थ्रू फिल्टर टू द स्टोरेज टँक. म्हणजे हा जो संप असणार आहे या संप मधलं जे ऑइल असणार आहे कलेक्ट झाले ते परत सप्लाय टँक मध्ये प्रोव्हाइड करण्यासाठी काय केलं जाणार आहे तर हा वेगळा स्कॅव्हेंजिंग पंप तिथं यूज केला जाणार आहे. तो स्कॅव्हेंजिंग पंप काय करणार आहे या संप मधलं जे ऑइल असणार आहे ते सप्लाय टँकला तिथं प्रोव्हाइड करणार आहे. ऑइल फ्रॉम स्टोरेज टँक इज पंप्ड टू द इंजिन सिलेंडर थ्रू द ऑइल कूलर. आता हे जे स्टोरेज टँक मध्ये आपल्याला ऑइल आलेलं आहे ते पुढे इंजिन पार्ट्सला प्रोव्हाइड करण्यासाठी किंवा सप्लाय करण्यासाठी किंवा हाय प्रेशरनं प्रोड्यूस करण्यासाठी काय केलं जाणार आहे तर इथे एक सेपरेट ऑइल पंप यूज केला जातो. तो ऑइल पंप काय करणार आहे तर ते ऑइल या स्टोरेज टँक मधून पुढे कुठं पाठवणार आहे ज्या ज्या कॉम्पोनंट्सला आपल्याला ल्युब्रिकेशन करायचं आहे त्या त्या कॉम्पोनंट्स मध्ये ते ऑइल पाठवणार आहे. ते कॉम्पोनंट्स ल्युब्रिकेट झाल्यानंतर काय होणार आहे तिथून जे रिमेनिंग ऑइल असणार आहे ते परत कुठं होणार आहे ड्रिप डाऊन होऊन कुठे येणार आहे तर सम मध्ये येणार आहे आणि परत सम मधून ते काय करणार आहे हा स्कॅव्हेंजिंग पंप ते ऑइल कुठं प्रोव्हाइड करणार आहे तर सप्लाय टँकला प्रोव्हाइड करणार आहे. तर अशा प्रकारे ही कंटिन्युअस सायकल चालू राहणार आहे. तर त्याला म्हणायचं ड्राय सम्प ल्युब्रिकेशन सिस्टीम. ड्राय सम्प ल्युब्रिकेशन सिस्टीम इज जनरली अडॉप्टेड फॉर द हाय कॅपॅसिटी इंजिन्स. म्हणजे जे हाय कॅपॅसिटी इंजिन असतात त्या ठिकाणी ही ड्राय सम्प ल्युब्रिकेशन सिस्टीम जनरली यूज केली जाते. द प्रेशर रिलीफ वॉल्व्स आर यूज्ड टू मेंटेन द प्रीडिफाइन्ड प्रेशर व्हॅल्यू इनसाइड द ल्युब्रिकेटिंग सिस्टीम. प्रेशर रिलीफ वॉल्व तिथे यूज केले जातात फॉर द सेफ्टी पर्पज. ओके. नेक्स्ट वन आहे पॉइंट डिफरन्स बिटवीन वेट सम्प अँड ड्राय सम्प ल्युब्रिकेशन सिस्टीम. तर दोन सिस्टीम मध्ये डिफरन्स काय आहे तर आपल्याला ऑब्वियस कळाला की ल्युब्रिकेटिंग ऑइल इज स्टोर्ड इन द ऑइल सम्प. म्हणजे वेट सम्प ल्युब्रिकेशन सिस्टीम मध्ये काय होतं तर ऑइल हे आपल्या खाली इंजिनच्या साईडला जो खाली सम्प असणार आहे तिथं स्टोअर केलं जात होतं. आणि ड्राय सम्प ल्युब्रिकेशन सिस्टीम मध्ये काय यूज केलं जात होतं सेपरेट स्टोरेज टँक यूज केला जात होता. तिथं ल्युब्रिकेटिंग ऑइल काय केलं जात होतं तर स्टोअर केलं जात होतं. सेकंड काय सिंगल ऑइल पंप इज यूज्ड. वेट सम्प ल्युब्रिकेशन सिस्टीम मध्ये आपण बघितलं की एकच ऑइल पंप यूज केला जातो आणि ड्राय सम्प ल्युब्रिकेशन सिस्टीम मध्ये काय यूज केला जातं तर दोन ऑइल पंप यूज केले जात होते. थर्ड वन आहे इट इज यूज्ड इन ऑर्डिनरी व्हेकल्स और कार्स. म्हणजे वेट सम्प ल्युब्रिकेशन सिस्टीम ही ऑर्डिनरी व्हेकल्स किंवा कारमध्ये यूज केली जाते. ड्राय सम्प ल्युब्रिकेशन सिस्टीम कुठे यूज केली जाते तर जनरली रेसिंग कार्स मध्ये किंवा हेवी इंजिन्स मध्ये यूज केली जाते. फोर्थ वन आहे ल्युब्रिकेशन डिफिकल्टीज अरायझेस ड्युरिंग द मॅन्युअर्स. आणि ड्राय सम्प मध्ये काय नो सच डिफिकल्टीज अरायझेस ॲज द ऑइल इज स्टोर्ड इन द सेपरेट टँक. म्हणजे इथं ऑइल सेपरेट टँक मध्ये स्टोअर केल्यामुळं डिफिकल्टीचा प्रॉब्लेम इथं मिनिमाइज होणार. फिफ्थ वन आहे द टेम्परेचर ऑफ द ऑइल इज मोर डिफिकल्ट टू कंट्रोल.
आणि इथं काय द टेम्परेचर ऑफ द ऑइल कॅन इझिली कंट्रोल, म्हणजे ऑइल कूलर वगैरे इथे यूज केलं जाणार, त्यामुळे इथं टेम्परेचर कंट्रोल करणं इझी जाणार आहे इन केस ऑफ ड्राय सम्प ल्युब्रिकेशन सिस्टीम. 6th वन आहे द ऑइल बिकम्स कॉन्टॅमिनेटेड अँड ऑक्साइड्स मोर इझिली ॲज ऑलवेज इन कॉन्टॅक्ट विथ हॉट इंजिन. ॲज द ऑइल इज स्टोर्ड इन अ सेपरेट टँक इज डज नॉट ऑक्सिडाइज इझिली, म्हणजे इंजिन ऑइल जे असणार आहे ते आपण इंजिनच्या खालच्या साईडला संप असणार आहे तिथं स्टोअर करणार, त्यामुळे इंजिन हीटमुळे काय होणार आहे तर ते ऑइल कॉन्टॅमिनेट किंवा ऑक्सिडाइज होण्याचे चान्सेस जास्त आहेत. आणि ड्राय सम्प ल्युब्रिकेशन सिस्टीम मध्ये काय असते तर आपण जे ऑइल असणार आहे ते वेगळ्या स्टोरेज टँक मध्ये सेपरेट करणार आहे, त्यामुळं हीटचा इफेक्ट त्याच्यावर कमी होणार, त्यामुळं ते जे ऑइल असणार आहे ते ऑक्सिडाइज होण्याचं प्रमाण तिथं कमी असणार. तर हा दोन्ही मधला डिफरन्स असणार आहे वेट सम्प ल्युब्रिकेशन सिस्टीम आणि ड्राय सम्प ल्युब्रिकेशन सिस्टीम.